डे 2 में व्हेरी एक्सायटेड. आता आम्ही चाललोय एका पवित्र ठिकाणी चैत्यभूमीकडे. तिथे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झाला आणि तिथेच त्यांच्या अस्थी आहेत, राईट. दादा तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देतीलच पण पुढे देणार. फायनली पुन्हा आमची एक्साइटमेंट लेवल खूप वर गेली कारण की आम्ही चैत्यभूमी दादर इथे पोचलेलो आहे आणि पुन्हा पहिलं पाऊल मी इथे टाकतोय. चैत्यभूमी दादर, दादरचा एंट्री गेट तुम्ही बघू शकता. भव्य दिव्य असा द्वार आणि त्याच्यावर शिलालेख आणि काय बोलतात त्याला कोरीव काम केलेलं आहे. काही ना काही दर्शवण्याचा प्रयत्न करतायत. अशोक सम्राटांच्या काळातील हत्ती, घोडे, त्याच्यानंतर त्यांचे सैनिक असं काहीतरी दाखवलेलं आहे. बघू शकता तिथे आवाड वगैरे नजर आहे. त्याच्यानंतर अशोक स्तंभा मिडललाच अत्तदीप भव, तिथे अग्नी जळत आहे. समुद्र किनारपट्ट्याला लागून आपली चैत्यभूमी आहे. तर आम्ही थोडा मागच्या दिशेने आलो आय थिंक सो. तिथे छोटे छोटे स्टॉल पाहायला मिळतात तुम्हाला. त्यानंतर पुस्तकं. हा बघा, हा पण किती भारी आहे बघा. चैत्यभूमी दादर येथे आता एंट्री झालेली आमची. एंट्रीलाच आपल्याला बाबासाहेबांच्या प्रतिकृती प्रतिमा पाहायला मिळते. इथं कोरीव याच्याने केलेलं आहे. त्यामध्ये लिहिलं आहे प्रबुद्ध भारत मूकनायक. मूकनायक म्हणजे त्यांनी छापलेले पहिले वृत्तपत्र ना, बहिष्कृत भारत सुद्धा, भारत जनता. त्याच्यामुळं भरपूर जनता जागृत झाली. आपण व्हिडिओ काढ बाहेरचा काढतो तू माहितीसाठी. आम्हाला आतमध्ये नाही जात, आतमध्ये जाऊन देत नाही, तिथे परमिशन पण नाही आहे. ठीक आहे चालेल. पण आता इथे थोडीशी माहिती तुम्हाला दादा देतील. दादा माहिती सांगा. तर या ठिकाणी जोरात. गौतम बुद्धांची वंशावळ पूर्णपणे तथागत भगवान बुद्ध यांची वंशावळ. राजा जयसेन यांना 3 मुलं. एक मुलगी अमिता, दुसरा मुलगा सिंहअनु आणि तिसरी मुलगी प्रणमिता. तर सिंहअनुचे जे 5 मुलं आहेत तर ते 5 मुलांच्या पासून गौतम बुद्धांची वंशावळ तयार झालेली आहे. तर त्याच्यामध्ये सिंहअनुचा पहिला मुलगा आहे गौतम, दुसरा शुक्लधन, शुद्धोधन, शक्यधन आणि अमितोधन. तर याच्यामध्ये बघायला गेलं तर शुद्धोधनांचा पासून सिद्धार्थ गौतम बुद्ध जन्माला झाला आणि त्यांचा दुसरा भाऊ आहे तो नंद. तर त्यावेळी त्या बघायला गेलं तर शुक्लधनाला 2 मुलं, एक महानंद आणि अनिरुद्ध. त्यानंतर एक अमितोधन त्याला आनंद, ज्याचा आपण बऱ्याचदा आनंदाचा उल्लेख आपण बऱ्याचदा बघितलेला. सिद्धार्थ गौतम बुद्धांना एक मुलगा राहू. त्या ठिकाणी त्याची वंशावळ या ठिकाणी आहे. दादा ते 28 बुद्ध काय? 28 बुद्धांचा जो आहे तर बुद्धत्व प्राप्त झालेलं गौतम बुद्धांच्या नंतर. गौतम बुद्ध हे अनलिमिटेड बुद्ध, म्हणजे त्यांना कोणताही गुरु नव्हता, कोणताही काय नव्हतं. त्यांना स्वतः बुद्धत्व प्राप्त झालं. त्यांनी स्वतः त्यांना बोधिसत्व म्हटलं जातं. स्वतः त्यांनी बुद्धाचा मध्यम मार्ग अनुभवला आणि ते स्वतः बुद्धत्व त्यांनी स्वतः प्राप्त करून घेतलेलं आहे. त्यांच्यानंतर त्यांना त्यांचं अनुकरण करत असताना मग हे टोटल 28 बुद्ध आहेत त्यांनी हे केलेलं आहे. त्यामध्ये महेंकर, कर्णंकर, दीपंकर, कौटिल्य, मंगल, सुमन, रेवत, शोभित, अनुमदर्शी, पद्मो, नारद, पदोत्तर, सुमेध, सुजात, प्रियदर्शी, अर्थदर्शी, धर्मदर्शी, सिद्धार्थ, पिष्य, पुष्य, विपस्सी, सिखी, विषभू, कक्कुसंघ, कोनागमन, काश्यप्य आणि शाक्यपुत्र गौतम. सॉरी मित्रांनो, तुम्हाला चैत्यभूमीच्या आतमधला नजारा तुम्हाला दाखवता नाही आला कारण की तिथे सिक्युरिटी आहे आणि ते बोलतात आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे. काही कारण असावं तर इथे समुद्राचा सीलिंग व्ह्यू आहे. तर तिथे बसलो आहे थोडा वेळ आता आणि आता जातो शहादा स्टेशनला ट्रेन पकडणार आणि घराकडे जाणार. इकडनं आपण संविधान बाय केलं आहे, त्याच्यानंतर एक संपूर्ण बुद्धवंदना पूजापाठाचा बाय केला आहे आणि इतर काही कॅलेंडर प्लस मूर्ती वगैरे बाय केलं. खूप छान वाटलं इथे येऊन. मला तर भेटूया नवीन ब्लॉगसह. आपण आता घराकडे जाऊ.
कारण की 3-4 दिवस झालं आपण घरी गेलेलो.